आई वडिलांची सुद्धा आपण घरी सेवा केली पाहिजे. जर आपण कधी देवाची सेवा करत असणार आणि आई वडिलांची कधी आपण सेवा करत नसणार तर तो पंढरपूरचा मालक आपल्याला भेटणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, पंढरपुरामध्ये तो पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे केली म्हणून तो गोकुळातला कृष्ण पंढरपुरात आला. झालं काय, अगोदर त्या भक्त पुंडलिकाला काय म्हणायचे, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा सर्व पाप झालं नष्ट, भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटा या श्री हरी, धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट होता. तो अगोदर कोण होता, तो पापी होता, दृष्ट होता. पण त्याच्या जीवनात साधूंचा उपदेश झाला. आई वडिलांना का मारलं पुंडलिकाने माहिती आहे का तुम्हाला, त्याच्या पत्नीचं त्याने ऐकलं म्हणून त्यांनी आई वडिलांना मारलं, घराच्या बाहेर काढलं. पण शेवटी बुद्धीचा पालट झाला. तोच पुंडलिक पुन्हा आई वडिलांचा शोध घेण्यासाठी निघून गेला. शोध घेण्यासाठी निघाला. साधू महात्मे भेटले. प्रथम साधू महात्म्यांचं दर्शन झालं तर ते प्रथम साधू महात्मे आई वडिलांची सेवा करत होते. कोण साधू महात्मे, ना आवडे जन धन माता पिता, त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, ते साधू महात्मे कधी आई वडिलांची सेवा करत असणार तर आई वडिलांच्या सेवेचं महत्व फार मोठं आहे. म्हटले पुंडलिकाला सांगितलं साधूंनी, म्हटले मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, मला माहिती आहे माझ्या आई वडिलांच्या सेवेचं महत्व काय आहे. पुढे चालले गेले पुंडलिक. दुसरे साधू महात्मे भेटले, ते सुद्धा आई वडिलांची सेवा करत होते. असं करत करत पुंडलिकाला स्वतःचे आई वडील भेटले, घरी आणलं. आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे तो पुंडलिक करायला लागला. ते कुठं नारद महर्षींना माहीत झालं. नारद महर्षी पंढरपुरातनं गोकुळात गेले आणि गोकुळात त्या कृष्ण परमात्म्यांना विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं, म्हटले नारदा सांग ना काय झालं. नारदाने सांगितलं, म्हटले पुंडलिकाने अगोदर आई वडिलांना मारलं, साधूंचा उपदेश झाला, पुन्हा तो आता आई वडिलांची सेवा करायला लागला. म्हटले तर तुम्हाला गोकुळातनं कुठे यावं लागणार आहे, पंढरपुरात यावं लागणार आहे. म्हटले कृष्ण परमात्मा पंढरपुरात आले आणि पंढरपुरात आल्यानंतर पुंडलिकाच्या घरात गेले आणि पुंडलिकाची परीक्षा घ्यायला लागले. ते बोलायला लागले पुंडलिकासोबत. पण पुंडलिकाने सांगितलं, म्हटले देवा माझ्या आई वडिलांच्या सेवेचं महत्व मला माहिती आहे, तुमची सेवा झाली नाही तरी चालेल. म्हटले बाजूला वीट पडलेली होती, वीट देऊन दिली. विटेवरती उभं राहा, कट्टेवरती हात ठेवा, नजर नासाग्रेवरती ठेवा. म्हटले जगाच्या मालकाला आई वडिलांची सेवा करत असताना त्या पुंडलिकाने बांधून टाकलं. रुक्मिणी आई साहेबांना माहीत झालं की जगाच्या मालकाला बांधून टाकलं. रुक्मिणी आई साहेब तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या, पुंडलिकाच्या सोबत बोलायला लागल्या. पुंडलिकाने अजून रुक्मिणी आई साहेबांना वीट दिली. म्हटले तुम्ही सुद्धा विटेवरती उभं राहा, कट्टेवरती हात ठेवा, नजर नासाग्रेवरती घ्या, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटावरी ठेवून या. जगाच्या मालकाला पंढरपुरामध्ये आई वडिलांची सेवा केल्यामुळे बांधून टाकलं. कोणी, पुंडलिकाने उभं केलं. 28 युगापासून माझा परमात्मा विटेवरती उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रुक्माई दिसे दिवे शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तो हा विठ्ठल वरवा आणि तो हा माधव वरवा, तो गोकुळातला कृष्ण पंढरपुरामध्ये भरवा. असा 28 युगाचा उभा राहिला. सुभाषितकारांना प्रश्न पडला की 28 युगाचा परमात्मा विटेवर उभा राहिला कसा. त्यांनी म्हटलं एक भजन, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी. म्हटले तो पंढरपूरचा विठ्ठल उभा राहिला कसा. म्हटले आम्हाला सुद्धा माहित नाही, पण भागवतकारांनी सांगितलं आणि माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, युगे 28 उभा राहिला कसा. युग किती आहे माय, किती आहे. जो आई उत्तर देते मी डायरेक्ट रुद्राक्ष देसो. किती युग, 4 युग आहे. सतयुग, त्रेतायुग, द्योपार युग, आता चालू आहे कलियुग. युग किती आहे बाबा, 4 युग आहे. मग 28 युगाचा परमात्मा विटेवरती उभा राहिला कसा.
सर्वांना प्रश्न पडला तो. आता तुम्हाला सांगू का, ज्ञानोबरायांनी हरिपाठात सांगितलंय, चहुवेदीत जाण, साही शास्त्री करण आणि 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 10 झाले, 18 पुराण 28 झाले. म्हणजे 4 वेदांना, 6 शास्त्राला आणि 18 पुराणांना माझ्या हरीच्या गुणाचं रूपाचं वर्णनच करता आलं नाही. अखंड अविरत भावाने ते नामचिंतनच करत आहेत. म्हणून असा 28 युगाचा परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. मला सांगू का, भागवतकारांनी सांगितलं 14 मनमंत्र चालू आहे म्हटले. किती? 14 मनमंत्र आहेत. त्याच्यापैकी आता चालू आहे ते 7वं मनमंत्र, म्हणजे वैवस्वत नावाचं मनमंत्र चालू आहे. 7 गुणीला 4 करा, किती झाले माय? 28. म्हणजे भागवतकारांच्या भागवतानुसार धरलं तर असा विटेवरती उभा युगे, आणि ज्ञानोबरांनी सांगितलं तर असा उभा आहे. असा 28 युगाचा पंढरपुरामध्ये तो माझा पांडुरंग उभा राहिला. युगे 28 विटेवरी उभा. वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उतरी जगा. म्हणून आई वडिलांची जरी आपण सेवा निष्ठेने केली तरी तो पंढरपूरचा मालक आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे आपण. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, हे पुंडलिकाला कळालं, पण बऱ्याच लोकांना कळलं नाही. विठला 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 विठला. त्या पंढरपुरामध्ये तो पांडुरंग परमात्मा उभा आहे. पांडुरंगाचं मंदिर नाहीये ते पुंडलिकाचं काय आहे? पुंडलिकाचा घरात माझा पांडुरंग परमात्मा उभा आहे. त्या पंढरपुराला माझ्या पांडुरंगाशिवाय शोभा नाही आहे. आहे का? समजा पंढरपुरात पांडुरंग परमात्मा आले नसते तर आपण वारी केली असती का? हा, नाही केली असती. म्हणून त्या पंढरपुरामध्ये त्या पांडुरंगाशिवाय शोभा नाही आहे. तसं या देहारूपी पंढरपुरामध्ये आत्मारूपी पांडुरंगाशिवाय शोभा नाही आहे. म्हणून माझ्या नाथबाबांनी सांगितलंय, काय सांगितलं वैभव महाराज? वरल्या आडीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आडीला, वरल्या आडीला तुम्ही सावध वाळे, वरल्या आडीला. ओ पाटील बुवाला तुम्ही लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बाबाला तुम्ही लावून द्यावे, पाटील बाबाला. ओ चिठ्ठी येईल बा मग पडेल डावे, देखी रे बा आता पडेल बाटे. पिंगडा 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 महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगडा महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा माधोरी, बोली बोली ते देखा, पिंगळा माधोरी, बोली बोली ते देखा. हे प्रमाण दिलं मी. बरं, वरल्या आडीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, पिंगडा महाद्वारी बोली बोलतो देखा. वरली आडी म्हणजे देहारूपी आडीला सांभाळा, आणि आत्मारूपी पाटील तिथं विराजमान आहे. देवाचं भजन करा, तोपर्यंत आत्मारूपी पाटील या देहामध्ये आहे. नाहीतर मग भजन नाही केलं तर मग काय होईल? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. त्या देवाची चिठ्ठी, यमदूतांची चिठ्ठी आपल्याला कधी येणार सांगता येत नाही. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. वासुदेव आपल्याला जागे करतो, आता जागा रे भाईंनो जागा, थोर निजला नाडो निभागा. म्हणून आपण झोपले आहेत ना, जाग झालं पाहिजे. आणि जाग होऊन काय केलं पाहिजे? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्मांच्या. जन्माच्या व्यथा कधी चुकवायच्या असणार तर त्या पांडुरंगाचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्याचं कधी स्मरण केलं तर मला तरी वाटतं कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. जोपर्यंत आपल्या हातात 100 वर्षाचं आयुष्य ना, तोपर्यंतच आपण भजन करू शकतो, नाहीतर देहनाशी बनतंय. ज्ञानोबरांनी सांगितलं ना, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, आणि पवित्रची होय देह त्याचा. कोणाचा देह पवित्र आहे? आत्मा कोणी माहितीये का? हा आत्मा हरी आहे. एका हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली. फक्त कुठं मन लावायची गरज नाही आपल्याला. मन कुठं लावा? देवाच्या चरणावरती लावा.
हा एक हरी आहे, आत्मा आहे, जीव आहे, शिव आहे. अहो देवांनी सुद्धा एकमेकांना डोक्यावरती धरलेलं आहे. काय सांगू तुम्हाला, पण तो आता वेळ राहिली नाही आपल्याजवळ. पंढरपूरचा मालक पांडुरंग परमात्मा, भगवान भोले शंकर. आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे महाविष्णूचाच अवतार आहे. पांडुरंग परमात्मा विष्णूंनी भोले शंकरांना डोक्यावरती धारण केले. जेव्हा भोले शंकरांनी पंढरपूरची वारी केली आणि त्या पांडुरंगाने त्या भोले शंकरांना पाहिलं आणि पाहताच महायोग पिठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्री समागते तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्यांनी त्या भोले शंकरांना डोक्यावरती धारण केलं. मग मला सांगा तुम्ही, पंढरपूरचा प्रथम वारकरी कोण? भगवान भोले शंकर. मग आता सांगा, इकडं विष्णूने भोले शंकरांना डोक्यावरती विराजमान केलं आणि तिकडं आळंदीमध्ये भोले शंकरांनी विष्णूला डोक्यावरती धरलं. आळंदी गाव कोणाचं आहे? शिवपीठ हे जुनाट आणि तेथे ज्ञानाबाई मुकुट. ज्ञानोबाराय कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे विष्णूला भोले शंकरांनी डोक्यावरती धारण केलंय. म्हणजे देवांमध्ये सुद्धा निष्ठा आहे, पण आपल्यामध्ये निष्ठा राहिली नाही. इकडं विष्णूने भोले शंकरांना डोक्यावरती धरलं आणि इकडं भोले शंकरांनी विष्णूला डोक्यावरती धरलं. म्हणून हरी कोण आहे? हरी 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 मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा, हरिहरा भेद नाही. कारण का? भोले शंकरांना पांडुरंगाने धरलेलं आहे. मग ज्ञानोबराय कोण आहे? लोपले ज्ञान जगी हित ज्ञान ते कोणे अवतार पांडुरंगा नाम ठेवेले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य से जा जयवती साधु संत मनोहर आरती ज्ञान राजा. लोपलेलं ज्ञान काय झालं? लोपले ज्ञान जगी हित ती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याचा कोण आहेत? अवतार आहेत. ज्ञानोबरायांच्या ज्ञानामुळे वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. नामदेवांच्या भक्तीमुळे वारकरी संप्रदायाचा विस्तार, भक्तीचा विस्तार हा पंजाब राज्यापर्यंत झाला. तुकोबरायांच्या वैराग्याचा कडक झाला आणि नाथबाबाच्या शांततेचा खांब दिला गेला. असा हा वारकरी संप्रदाय उभा राहिला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली असेल तर आद्य गुरु भगवान भोले शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वडला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवसार. निवृत्तीनाथांचं ज्ञान सर्व कुठं आलं? ज्ञानोबरायांकडे आलं. म्हणून त्या ज्ञानाचा काय रचला गेला? पाया रचला गेला. माझ्या ज्ञानोबरायांचे आई वडील लहानपणीच चालले गेले, म्हणून माझे ज्ञानोबरायांनी एकच म्हटलं, विश्वची माझे घर. म्हणून ज्ञानोबराय अनाथांच्या काय झाल्या? माय झाल्या. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदितशे. ज्याच्या जीवनातून आई वडील चालले गेलेले असतील ना, त्यांनी कोणाला आई म्हणू नका आणि कोणाला बाप सुद्धा म्हणू नका. फक्त त्या ज्ञानोबरायांकडे जाण एकच म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. ज्ञानोबराय अनाथांची काय झाल्यात? माय झाल्यात. म्हणून त्या संतांविषयी अंतकरणामध्ये भाव प्रगट करा. संतांविषयी कधी भाव प्रगट केला ना माय, देव भेटल्याशिवाय राहत नाही. कारण का? संत महात्मेच देव आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जरी संत महात्मे दिसायला माणसासारखे दिसताना, पण संत महात्मे माणसं नाही. संत न होती जगा माणसाच्या सारखे. संतच देव आहे आणि देवच संत आहे. म्हणून त्या संतांविषयी आणि देवाविषयी अंतकरणामध्ये भाव प्रगट करणं महत्वाचं आहे. भावाला कधी प्रगट करायचं असेल तर आपल्याला काय वारावं लागणार आहे? गुरु करून ब्राह्मणाच्या घरी गायीसी वदावे, आराध्य करावे गाढवाचे.
जिवंत आहे तोपर्यंत आपण जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुरु केला की वासनारूपी गाय मारली पाहिजे. वासनारूपी गाय मारली. काही नाही महाराज 10 मिनिटं राहिले मी सोडणार बरोबर वेळेवरती कीर्तन. हा बोलू नका कोणी. आता झालं माझं पण. वासनारूपी गाय मेली की मनारूपी गाढवाचं आराध्य होतं. मनारूपी गाढवाचं आराध्य झालं की आपल्याला देवाचे चरण सापडतात. चरण सापडले की आपण मोक्ष पदाला प्राप्त होतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भजन करा. इन मस्तो की बस्ती में आता ये कोई कोई, इन मस्तो की बस्ती में, इन मस्तो की बस्ती में, ओ इन मस्तो की बस्ती में आता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में. ओ रोती है सारी दुनिया रे दुनिया, रोती है सारी दुनिया रे दुनिया. गाता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में. रंग ललियों की गलियों में सब लोग भटकते हैं. ओ रंग ललियों की गलियों में सब लोग भटकते हैं. ओ प्रभु प्रेम की गली में, प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में. सामान और सम्मान को सब लोग जानते हैं. ओ सामान और सम्मान को सब लोग जानते हैं. ओ फटकार दो ये प्यारे, हो फटकार दो ये प्यारे. गाता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. रोती है सारी दुनिया रे दुनिया, रोती है सारी दुनिया रे दुनिया. गाता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में. हा हा जोपर्यंत जिवंत आहे इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई. रोती है सारी दुनिया रे दुनिया. गाता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में. तमाशा पाहणारे भरपूर आहे पण कीर्तन श्रवण करणारे कमी आहे. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम, जय जय राम. कीर्तन श्रवण करण्यासाठी सुद्धा काय लागतं? गत जन्माचं पुण्य लागतं. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय करा? देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, 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 माये बाप दोन्ही जीवीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. भावाचं लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा. ब्राह्मणाच्या घरी गायीसी वदावे, आराध्य करावे गाढवाचे. माये बाप दोन्ही जीवीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. नामा म्हणे हे तो दिसे विपरीत, जरी दैव शेतरीच घडे. माये बाप दोन्ही जीवीचे मारावे, चरण धरावे बायकाचे. ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे.